गुड मॉर्निंग नायसा. नायसा आणि मी आला ट्विनिंग करणार आहे. सेम सेम. नायसाला पण हा ड्रेस थोडाफार लूजच झालेला आहे. सो न्यू डे स्टार्ट झालं आहे. वाजले आहेत 9:15. आय डोंट नो किती लोक उठले, पण आम्ही दोघं रेडी झालेलो आहोत आणि खाली चाललो. चलो. ट्विनिंग घालायचा का आज? गुड मॉर्निंग. लूज होईल मला वाटतं तिला थोडं. नायसाला पण बघ किती लूज झालं. गुड मॉर्निंग मामी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज मामी ब्रेकफास्ट तयार करत आहे. मामी कांदे पोहे राहिल्या. आल्या बोलले खाली कांदे आणि पोहे आणायला सांगा. मस्करी करतो. नाही म्हणजे केले असते. आम्ही घरी येऊ ना. चौकला येऊ. चौकला कशाला? ठाण्याला या. ठाण्याला पण येऊ. चौकला पण या. मी गेल्यानंतर ठाण्याला या. गुड मॉर्निंग. झाली झोप तुझी? गेले का? आम्ही काय आज फ्रेश का? डोकं झोप झाली. आज धमाल करूया. आज अरे चिप्स आणतो चल तुला. थंड खायला लागेल ना तुला. कुठे चालले अभि? गुड मॉर्निंग. अशी चालली गोवा ट्रिप. तू मॅगी पण आहे. तुला मॅगी पाहिजे. नायसा उठली. तू काय खाणार? फ्रेंच टोस्ट, हाफ फ्राय, असं आणलं चीज आणि ब्रेड. हे अच्छा ऑप्शन आहे ना. मला ऑप्शन मॅगी. चीज आणलेली मी. चांगलं लागतंय मामा. दिलं द्यायला कसं. आता हिचा नंबर आहे. थांब जरा. हाऊस गोवा ट्रिप गोइंग. मस्त झालंय. पूर्ण मदरहुडचे ड्युटीज. एक वेगळीच ट्रिप होती ना. असं जाणवलं नाही. सगळेजण आहेत ना. नो अशी वाचणार आहे. कोण? ज्ञाना मस्त आराम करते. ऑमलेट. चीज ऑमलेट. चीज फ्रेंच टोस्ट. चीज टाकला. आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाबा स्पेशल ऑमलेट बनवलाय मामीनी जावयांसाठी.
काय बोलावं, स्माइली काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही झिगझॅग काढलं. आम्ही आपले आभारी आहोत. आम्हाला सकाळ सकाळ तुम्ही अंडा मॅगी आणि सॉस त्याच्यावर टाकून दिल्याबद्दल धन्यवाद मंडळ, आभारी आहे. 26 जानेवारीला या. त्याच्यात अजून एक हिडन इन्ग्रेडियंट आहे, टेस्ट कर आणि सांग. मसाला असं नाही, हिडन इन्ग्रेडियंट. बघू किती टॅलेंटेड आहेस, किती अंडी खाल्लीत ना तू आजपर्यंत. तू जर गेस रॉंग केलं तर काय पाहिजे आपल्याला मामी? ते काय एकदम विनायक मध्ये चीज नाहीये काय. लवकर एकच आता ऑप्शन आहे. मसाला मॅगी मसाला टाकलाय. झालं सांगू का? चिप्स टाकलेत. तेच मला टेस्ट वेगळी लागली. लेस टाकली. गायसाची आंघोळ झालीये. आसमी तुझी पण आंघोळ झालेली ना? हे आंघोळ झालेले लोक खाली उतरलेत. आले गोंडू, आले ज्ञाना. आले गोंडू, कुठे गेलेली? गरम आहे हलवा. गरम आहे. हळूहळू खा, हळूहळू खा. मस्त झोप झाली. गुड मॉर्निंग यानो. आमची मस्त मस्त झोप झालीये. मामी वेलकम. काय म्हणतात कशा? काय म्हणतात, कशी चालली गोवा ट्रिप? आवड वाढवली. जे नाही खात त्याला वेगळं काहीतरी चीज टाकलं तर मज्जाच. मग बस झालं, चला काढे वाला का. Ready, 1, 3, 1, 2, 3. डोळे ओपन, आईज ओपन. हे पाणी नका उडू. आले गोंडू. सध्या जरा शिवून. सो आज बघितलं तर आमचा सेकंड लास्ट डे गोवामध्ये, बट फिरण्याचा लास्ट डे. कारण उद्या आम्ही निघणार आणि आम्ही गाडी घेऊन आलो आहोत म्हणून आम्हाला खूप ट्रॅव्हलिंग आहे. सॉरी मला एवढं दम लागतं कारण मी वरतून खाली आली आहे. नाही खालतून वर. म्हणून आज आमचा पूर्ण रिलॅक्सेशन डे आहे. आम्ही जास्त काही असं साईट सीइंग वगैरे सुद्धा ठेवलं नाही कारण सतत तेच करत राहिलो तर मग मजा पण नाही येणार. मजापेक्षा असं मग वाटेल की ही जी ट्रिप आहे ती खूप टायरिंग झाली आणि उद्यासाठी आम्हाला ती एनर्जी आहे ती वाचून ठेवायची आहे. म्हणून सकाळपासून मस्त सगळं काही आरामात चाललेलं आहे. प्रीतम मामा आणि मामी सुद्धा आले आहेत. सो हे आईच्या आत्याचे मुलं आहेत, म्हणजे आत्याचा मुलगा आहे, त्याची ती आणि त्याची ती बायको, ते दोघं आलेत. सो सकाळी मस्त सगळ्यांचा नाश्ता झालाय. वेगवेगळ्या प्रकारचे अंडी बनवून झालेले आहे. तिकडे फ्रेंच टोस्ट झालाय, एग फ्राय झालेला आहे,
मग एग मॅगी झालेली आहे. मॅगी खूप लोकांनी खाल्लं आहे. मग मस्त आमचं सकाळचा टाइम गेलाय. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं, लहान मुलांनी आणि सगळ्या मेम्सनी पूलमध्ये. आणि मग आता फायनली आम्ही चाललो लंचला. 2 जागा आज आम्ही ठरवलं. काल आम्ही गोवन स्पाइस, न्यू गोवन स्पाइसला गेलो. तिकडचं फूड आम्हाला एवढं आवडलं ना. आम्हाला पहिला गोवन स्पाइस आठवला, जो ओल्ड गोवन स्पाइस आहे ना, त्याचं फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा ट्राय केलं तो फूड आठवला. म्हणून आम्ही विचार केला की जातानाचा तो जो टेस्ट आहे, गोवाचा जो फील आहे, तो आम्ही घ्यायलाच पाहिजे. म्हणून आम्ही डिनर तिकडे करणार आहोत. आता आम्ही न्यू प्लेसवर चाललो. त्या प्लेसचं नाव तुमच्याबरोबर आम्ही शेअर करू, सो तुम्ही सुद्धा तिथे जाऊ शकतात. आणि मोस्ट ऑफ द जर तुम्ही आमच्या मेनूमध्ये बघितलं तर चॉनक फिश ती आम्ही खातो. इथे आल्यावरच ती मिळते, कारण आपल्या इथे नाही मिळत मुंबई साईडला वगैरे, तर महाराष्ट्रामध्ये ती इथेच मिळते. बटरगार्लिक प्रॉन्स हे आमचं ठरलेलं आहे. मुंबईमध्ये बटरगार्लिक प्रॉन्स मला अजूनपर्यंत इथल्यासारखी मिळाली नाही, म्हणून इथे जेव्हा जेव्हा असतो आम्ही तेच प्रिफर करतो. बाकीच्या सुद्धा 1-2 अशा गोष्टी आहेत ज्या सिमिलर आहेत. सगळीकडे लंच डिनर आम्ही तेच करतो, बट धमाल येते. हा जो आउटफिट आहे जो मी घातलेला आहे फॅशन तिच्याकडनं घेतलाय. ह्याच्या आधी सुद्धा जो ड्रेस घातलेला तो सुद्धा तिच्याकडनं होता. सो हा 2 पीस मध्ये आहे आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिली आहे. सो लेट्स गो. चला फटाफट आवडते. सगळ्यांचं आवडून झालेलं आहे. आणि पुढे काय करणार, संध्याकाळी एक साईट सीइंग आम्ही ठेवलेली आहे, कारण आमच्याबरोबर आर्या आहे. आर्या इज सेम लाईक अन्वेषा. आर्याची सुद्धा आता जस्ट एक्झाम झालेली आहे आणि मला तिला बघून ना अन्वेषाचीच आठवण येते. सो तिने ना इथे येण्याच्या आधी काही लिस्ट बनवलेली की इथे फिरायचं, इथे फिरायचं. सो काल साऊथ गोवा सुद्धा तिला ते फिरायचं होतं, म्हणून आम्ही विचार केला की लेट्स गो. आणि मी आणि सगळे ऑलरेडी फिरलेलो, पण त्यानिमित्ताने सगळे बाकीचे सुद्धा फिरले आणि धमाल केली. सो आज सुद्धा तिच्या लिस्टमध्ये 1-2 गोष्टी आहेत ज्या आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. इट्स लंच टाइम आणि आम्ही चाललो आहोत सगळे लंचला एका न्यू प्लेस. मामाने सजेस्ट केलंय विनायक फॅमिली रेस्टॉरंट. बघू कसं भेटतो. चला चलो. काल सनी होता ना, तेव्हा गोपिका जास्त होत्या. सगळीकडे आमच्या फॅमिलीमध्ये पण सनीच एक्स्ट्रा असतो. आजपर्यंत येणार, आजपर्यंत बोरी मामाची तर हाईटच होती. बोलतो दादा बोलता दादा आणि मामा परत उभ्याला. मस्त जेवण झालेलं आहे. ओ काय म्हणतात बनवली आहे विनायक, कसं होते जेवण? एकदम मस्त होतं, प्रश्नच नाही. फक्त थोडस कॉस्टली वाटलं, थोडस, पण ठीक आहे. चलो पण मजा केली, एन्जॉय केलं, सगळंच खाल्लं. जे 4 दिवसांपासून आपण खातो तेच परत खाल्लेलं आहे. प्लेस चेंज करतोय. ऍटमॉस्फिअर मस्त आहे, मजा आली. चलो वैष्णवी ताई, आपण गोव्याचे आहात, आपल्याला कसं वाटलं? मस्त. तुला वेगवेगळं वाटतं सगळीकडे? म्हणजे सेम वाटत. त्यांच्या घरी असं नाही बनत. म्हणजे मासे नाही बनत तुझ्या घरी? असं कुठे बनतं? ऑब्विसली असंच बनणार ना, काय पनवेलचं बनणार. तुम्ही बटाकालिक प्रॉन्स पण असंच बनवता? सेम टू सेम रेसिपी मिलेगी हमें एग्जैक्ट. आज बनू ना. कोण बनवणार? तिला बोलतोय लग्न होऊन 2-2.5 वर्ष झाली, तिने एकदा पण जेवायला बोलवलं नाही. तिला आपण सगळे जाऊ आता. नाही बनवलं, पण आपल्या वाणी पद्धतीचं त्या दिवशी वाणी पद्धतीचं इथे गोष्ट गोवांची चालू आहे. बनवायला बोलव आणि आम्ही सगळे येतो. नाही बाबा नाही बनवणार. नाही बनवून खायला 2-2.5 वर्षापासून हिला पण खायचंय सोबत भाकरी. मला नाही येत. मी भाकरी करते, तिने खाल्लाय, सो प्रूफ आहे. वाव. पाव खाणारी भाकरी खायला दिली ती. इकडे तर बनतच नाही. नाहीच बनत. आम्ही शोधतो काय ग, आम्ही भाकरी शोधतो. कंटाळलो आता भाकरी पाहिजे. नान शिवाय आपल्याला पर्याय नाही. गोंडू आले, गोंडू आले, कोकणी आले, कोकणी गोंडू.
लावलंय ना? हो, मी माझ्या तिन्हीच लावल्या आमच्या. ए मामी लावलेत ना झाडं बनलो घे. मी मध्ये ये, तू मध्ये ये. पुढे नाही तू पुढे जा. अस्मी लगे नाहीसा लगे पुढे. असा हात का? 1 2 नाहीसा नाहीसा. एव्हरग्रीन कपल रेडी फॉर सनसेट. मॅचिंग मॅचिंग फोटो काढ सगळे बघा. यानू कुठे चालली तू? क्युटी क्युटी पाय कुठे चालली? तिचे लक्ष याच्याकडे. यानू ए यानू यानू तिकडे 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 तिकडे. यानू 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 इकडे 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 इकडे. कोण आहे? गॉगल कोण आहे? डॉक्टर काका आहे, डॉक्टर अंकल आहे. हो कॅमेराकडे पण बघते. लब्बाड लब्बाड. कॅमेरा काढायला लागलाय मला. काय बघते? कुठे चालली फिरायला? फिरायला चालली तू? आपण चाललोय पारा रोडला. तिथे खूप सारे शूट्स होतात. खूप सारे मूवी शूट्स होतात. आणि खास आम्ही आर्यासाठी चाललोय है ना? आर्या आर्याला जायचं. In 200 meters, your destination will be on the left. गर्दी फुल असणार. आपल्याला इथेच पार्क करायला लागेल ना? पार्क आहे बाई. हे बाई इथेच पार्क करायचा. हाच रोड आहे मामा. तिथे गाडी दिसेल तिथे पुढे पहिले इकडे फ्री पार्किंग होतं, आता पे अँड पार्क केलं. 100 रुपीज पर कार. छोटीशी जागा आहे. किती वर्षानंतर भेटलो ना आपण. किती मावशी आहे. रोज एक एक मावशी. जाऊ दे माझीच बन. आजी ही सर्वात यंगेस्ट आजी झाली. ती 4 साल येतात. राहू दे एकदम बॅटरी. सो फायनली द डे कम्स टू एन एंड. आम्ही आता घरी आलेलो आहोत. आजचा दिवस हा रिलॅक्सिंग डे होता, रिलॅक्सेशन डे होता, जसं की मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं. सो आम्ही मस्त आज खाल्लं आहे. विनायकमध्ये सकाळी खाल्लं, त्याच्यानंतर आता गोवन स्पाइसमध्ये खाल्लं आणि खूप खूप छान आमचं वेकेशन गेलंय. म्हणजे अमेझिंग टाइम आम्ही स्पेंड केलेलं आहे विथ न्यू ग्रुप ऑफ पीपल. न्यू ग्रुप म्हणजे ऑफकोर्स दिस आर ओल्ड ग्रुप, बट गोवासाठी न्यू ग्रुप होता. कारण दरवेळेस तुम्ही पाहिले की अभि फाल्गुनी मी सनी किंवा मी सनी असंच येतो किंवा आई असते आमच्याबरोबर. पण ह्यावेळेस मामा मामी हे सगळे होते आणि तुम्ही भरभरून प्रेमसुद्धा त्यांना दिलं. आधीच्या ब्लॉगच्या कमेंट्स थ्रू मला समजत होतं ते. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. खूप लोकांचं असं होतं की एक्झॅक्टली गोवा जाण्यासाठी किती बजेटचं गरज आहे. सो इट्स अप टू यू. तुम्ही इव्हन 5,000च्या बजेटवर सुद्धा येऊ शकतात, 10,000च्या बजेटवर सुद्धा येऊ शकतात. डिपेंड्स तुम्ही कुठे राहतात, तुम्ही काय खातात, सगळं काही त्याच्यावर डिपेंड करतं.
तुमचं जेवढं बजेट आहे त्या बजेटमध्ये सुद्धा तुम्ही मॅनेज करू शकतात आणि तुम्ही तुमची ट्रिप जी आहे ती मेमोरेबल बनवू शकतात. सो अमेझिंग टाइम आम्ही स्पेंड केलेला आहे. सो जर इन केस तुम्ही अजूनपर्यंत आमचे गोवा व्लॉग्स नसतील बघितले तर नक्की बघा. काही व्लॉग्समध्ये नक्कीच मी न्यू जागांबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. काही लोक ह्या जागेवर गेले सुद्धा असतील, काही लोकांसाठी ते पूर्णपणे न्यू असणार आहे. कालच्या ब्लॉगमध्ये खूप लोकांनी विचारलेलं की आम्ही कोणत्या एक्झॅक्टली बीचवर गेलेलो. प्रत्येक गोष्टीचं म्हणजे कोणत्या बीचवर आम्ही गेलो आहोत तिथे मी मेन्शन केलेलं आहे स्क्रीनवरती. सो तुम्ही ते बघू शकतात. बट जेवढा पण टाईम आम्ही स्पेंड केलं गोवामध्ये तो खूपच छान होता. आणि उद्या फायनली आम्ही इकडनं निघतोत बॅक टू अवर होम. आणि उद्या पूर्ण दिवस हा आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच असणार आहे. बट स्टील वी आर लाईक आम्ही सगळे एकत्र आहोत आणि काही ना काहीतरी छान असे अजून मोमेंट्स आम्ही नक्कीच क्रिएट करू आणि तुम्हाला व्लॉग्स थ्रू समजेलच. सो यू पीपल स्टे ट्यून. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आणि येस, खूप लोकांना हे सुद्धा प्रश्न होते की आम्ही एक्झॅक्टली कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जातो, आम्ही एक्झॅक्टली काय खातो हे पण व्लॉग्समध्ये सांगा. तो कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जातो हे तर मी प्रत्येक व्लॉगमध्ये मेन्शन केलेलं आहे. जेव्हा जेव्हा आम्ही रेस्टॉरंटमध्ये एंटर करतो काय खातो हे तर आम्ही इकडे जी चॉनक फिश आहे ती, आय होप मी ते प्रॉपरली प्रोनाउन्स करते, ती फक्त इथेच मिळते गोवामध्ये. सो आम्ही जेव्हा जेव्हा येतो आम्ही ती खातो. त्यानंतर बटरगार्लिक प्रॉन्स हे आमचं ठरलेलं आहे. सो जर तुम्ही बघितलं ना तर आमचा मेनू हा सेमच असतो जेव्हा जेव्हा आम्ही इथे बाहेर हॉटेलमध्ये जातो. बट अमेझिंग टाइम आम्ही स्पेंड केलेला आहे. आज आम्ही इव्हन पनीर चिली खाल्ली विनायक हॉटेलमधली. ती पण एवढी छान होती, मस्त टेस्टी होती ती. सो चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. अँड येस, तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या फॅमिली बरोबर फ्रेंड्स बरोबर ट्रिप प्लॅन करू शकतात. विलाचे डिटेल्स म्हणजे विला एक्झॅक्टली कुठे त्याचं डायरेक्शन वगैरे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. बाकीच्या गोष्टी जिथे जिथे आम्ही जातो ते सगळ्या गोष्टी सुद्धा मेन्शन केलेले आहेत. सो चलो बाय बाय.